नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण कड आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। बिझनेस लॉ या विषयामध्ये आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आतापर्यंत स्टडी केलेला आहे। आज आपण एका नवीन कायद्याला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881, ज्याला चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा असं देखील म्हणतात। तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा कायदा आहे। करार कायद्यापेक्षा हा कायदा थोडा छोटा आहे। तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे। निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार येतात, त्याची उपयोगिता काय आहे आणि त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या कायद्यामध्ये करायचा आहे। तर या इमेजच्या माध्यमातून आपल्या डोळ्यामध्ये किंवा आपल्या मनामध्ये एक आयडिया किंवा पिक्चर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत क्लिअर होतं। ते म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट याचा अर्थ काहीतरी काय आहेत, डॉक्युमेंट्स आहे, कशाची तरी डॉक्युमेंट्स आहेत। आणि यामध्ये आपल्याला एक डॉक्युमेंट्स नेहमी पाहायला मिळतं, हाताळायला मिळतं, ते म्हणजे काय आहे, ते म्हणजे चेक। येस, चेक अर्थात धनादेश हे एक काय आहे मित्रांनो, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे। तर या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमध्येच कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, ज्यामध्ये प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक या तीन महत्त्वाच्या इन्स्ट्रुमेंटचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या कायद्याबद्दल थोडक्यात बघूयात, नेमका कायदा कशा संदर्भात आहे। सो अबाउट दिस ॲक्ट, पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की कायद्याचं नाव काय आहे। तर या कायद्याचं नाव काय आहे मित्रांनो, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881, चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा 1881। चलनक्षम दस्तऐवजाला पराक्रम्य विलेख असं देखील म्हणतात। तर ही गोष्ट माहिती असू द्या, पराक्रम्य काय म्हणतात याला, पराक्रम्य विलेख। ओके, पराक्रम्य विलेख असं देखील म्हणतात त्याला। तर हा जो काही कायदा आहे, हा कायदा कशाची संबंधित आहे, प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक, म्हणजेच वचनचिठ्ठी, विनिमय विपत्र किंवा हुंडी आणि चेक अर्थात धनादेश याच्याशी संदर्भात आपला हा पराक्रम्य विलेख कायदा किंवा चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा संबंधित आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी बघायची आहे, ती म्हणजे ह्या कायद्याची ॲप्लिकेबिलिटी, अर्थात हा कायदा कुठे कुठे लागू होतो। तर मित्रांनो, पहिल्यांदा जेव्हा हा कायदा लागू झाला होता, हा कायदा जम्मू आणि काश्मीर राज्य वगळता संपूर्ण भारतासाठी लागू करण्यात आलेला होता। मात्र सध्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, इट इज ॲप्लिकेबल टू होल ऑफ इंडिया इन्क्लुडिंग जम्मू अँड काश्मीर। जम्मू आणि काश्मीर या राज्याला देखील आता हा कायदा लागू आहे। त्यानंतरची गोष्ट महत्त्वाची आपल्याला माहिती असली पाहिजे, ती म्हणजे हा कायदा कोणत्या दिवसापासून अंमलात आला, त्याची अंमलबजावणी कधीपासून करण्यात आली। तर ही तारीख महत्त्वाची आहे, ती लक्षात आपण ठेवायची आहे। 1 मार्च 1882, 1 मार्च 1882। कायदा कधीचा आहे, 1881चा आहे। कायदा कधीचा आहे, कधी संमत झाला, इट वॉज इनॅक्टेड इन द इयर 1881। इनॅक्टेड म्हणलं तर काय येणार उत्तर, 1881। अँड केम इन टू फोर्स असं जर विचारलं तर काय येणार मित्रांनो, 1882। आणि तारीख किती आहे, 1 मार्च ही आहे। ओके, आले लक्षात। तर आता यामध्ये आपल्याला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचा अर्थ बघायचा आहे। निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचा अर्थ आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे। निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ज्यामध्ये दोन वेगवेगळे शब्द आहे। पहिला शब्द कोणता आहे, निगोशिएबल आहे, आणि दुसरा शब्द कोणता आहे, तर दुसरा शब्द या ठिकाणी आहे इन्स्ट्रुमेंट। निगोशिएबल आणि इन्स्ट्रुमेंट। तर निगोशिएबलचा अर्थ काय होतो मित्रांनो, तर निगोशिएबलचा अर्थ होतो ट्रान्सफरेबल। निगोशिएबलचा अर्थ काय होतो, ट्रान्सफरेबल म्हणजेच
एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे काय होणारा, हस्तांतरित होणारा. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या खिशामध्ये असलेल्या चलनी नोटा ह्या कशा आहेत मित्रांनो, ट्रान्सफरेबल आहे. एका व्यक्तीकडून त्या दुसऱ्या व्यक्तीकडे आपण सहजपणे देऊ शकतो आणि त्या कितीही वेळा काय असतात, ट्रान्सफरेबल असतात. त्याच पद्धतीने निगोशिएबल म्हणजेच काय, ट्रान्सफरेबल आहे. एखादं डॉक्युमेंट कसं आहे, ट्रान्सफरेबल आहे. सो ट्रान्सफरेबल काय आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय मित्रांनो, तर इन्स्ट्रुमेंट म्हणजे या ठिकाणी त्याचा अर्थ डॉक्युमेंट असा होतो. इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, डॉक्युमेंट. सो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे असं डॉक्युमेंट की जे काय आहे, हस्तांतरणीय आहे, जे की ट्रान्सफरेबल आहे फ्रॉम वन पार्टी टू अनदर पार्टी. पण या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्याजवळ असलेला जो काही चलनी पैसा आहे, चलनी नोटा आहे, ते मात्र निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट नाही आहे. ते मात्र निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट नाही आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी सध्या लक्षात घ्यायची आहे. ते का नाही आहे ते आपण नेक्स्टच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. सो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजेच काय, तर पहिल्यांदा या ठिकाणी निगोशिएबलचा अर्थ ट्रान्सफरेबिलिटी आहे. चलनक्षम या शब्दाचा अर्थ काय होतो, हस्तांतरणीयता असा होतो. एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला आपण काय करतो, ते ट्रान्सफर करतो. त्यानंतर इन्स्ट्रुमेंट मीन्स पीस ऑफ पेपर ऑर एनी डॉक्युमेंट. दस्तऐवज म्हणजे काय मित्रांनो, तर या ठिकाणी तो आहे दस्तऐवज म्हणजे कसा, तर लिखित रिटर्न डॉक्युमेंट त्या ठिकाणी अर्थ अपेक्षित आहे. सो दिस डॉक्युमेंट स्पेसिफाईज पेमेंट टू अ स्पेसिफिक पर्सन ऑर द बिअरर. बिअरर म्हणजे काय, बिअरर म्हणजे वाहक. वाहक म्हणजे ज्याच्याकडे काय आहे, ज्याच्याकडे हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे उदाहरणार्थ काय आहे, चेक आहे. चेक ज्याच्याजवळ आहे आणि ज्याच्याजवळ चेक आहे तो त्याचा कोण असतो, वाहक असतो. त्या चेकवर कुणाचंही नाव लिहिलेलं नसतं, तेव्हा तो चेक कसा असतो, बिअरर असतो. म्हणजे ज्याच्या हातामध्ये तो चेक राहील त्याला त्या चेकचे पैसे मिळण्याचा अधिकार असतो, म्हणून त्याला काय म्हणतात, बिअरर असं म्हणतात. ओके. सो दिस डॉक्युमेंट स्पेसिफाईज पेमेंट टू अ स्पेसिफिक पर्सन. विशिष्ट व्यक्ती आहे. ऑर द बिअरर ऑफ द इन्स्ट्रुमेंट. बिअरर ऑफ द इन्स्ट्रुमेंट म्हणजेच त्या दस्तऐवजाचा कोण, तो धारक. ॲट द स्पेसिफिक डेट. एका विशिष्ट दिवशी काय मिळते, त्याला पैसे मिळते. सो हा दस्तऐवज विशिष्ट व्यक्तीला किंवा विशिष्ट तारखेला दस्तऐवज वाहकाला देयक काय करतो, निर्दिष्ट करतो. सो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, 3 महत्त्वाच्या गोष्टी समाविष्ट होतात. एक म्हणजे प्रॉमिसरी नोट, वचन चिठ्ठी. दुसरं म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला आपण बघितलं, पहिलं म्हणजे काय, प्रॉमिसरी नोट. दुसरं काय आहे, बिल ऑफ एक्सचेंज. आणि तिसरं काय आहे, चेक. प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक. सेक्शन 4, सेक्शन 5, सेक्शन 6 अशा पद्धतीने ते लक्षात ठेवायचं. 4, 5 आणि 6 कशाचं सेक्शन, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881चं सेक्शन. तर आता निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटची गरज का पडली, हा एक महत्त्वाचा विषय आहे. तर त्याच्याही आपण थोडंसं इतिहासामध्ये डोकावणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, जशी जशी औद्योगिक क्रांती व्हायला लागली, म्हणजेच उद्योग जे आहेत या ठिकाणी वस्तू आणि सेवांचं जे काही प्रोडक्शन आहे, हे मोठमोठ्या उद्योगधंद्यांच्या माध्यमातून आणि फॅक्टरीच्या माध्यमातून, यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून व्हायला लागलं. जसं जसं काळ जवळ येत गेला, जनरेशन बदलत गेल्या, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन होत गेलं. औद्योगिक क्रांती ज्याला आपण म्हणतो, फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन जिथे की वाफेचा शोध लागला, इंजिनाचा शोध लागला. सेकंड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला. थर्ड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन ज्या ठिकाणी इंटरनेटचा शोध लागला. ओके. फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आता आपण ज्यामध्ये आहोत, ज्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचा शोध लागला. त्याच्यानंतर रोबोटिक्सचा शोध लागला, मशीन लर्निंगचा शोध लागला, इत्यादी इत्यादी. मग आता जसं जसं औद्योगिक क्रांती ही मोठ्या प्रमाणावर घडू लागली, जागतिकीकरण सगळ्या आपल्याला माहिती आहे, सगळ्या जगामध्येच ते व्यापलेलं आहे. त्यामुळे जग हे एक खेडं बनलेलं आहे. आणि जसं जसं जागतिकीकरण वाढू लागलं, आधुनिकीकरण वाढू लागलं, तसं व्यापार व्यवसायाचा काय विस्तार देखील व्हायला लागला. आणि मग हे जे काही व्यापार व्यवसाय आहे, हे व्यापार व्यवसाय चालवण्यासाठी एखादी वस्तू दुसऱ्याला
विकत देण्यासाठी म्हणजेच वस्तूंचं किंवा सेवांची खरेदी विक्री करणे आणि त्या माध्यमातून मिळणारा जे काही प्रतिफल आहे अर्थात मोबदला आहे, तो मोबदला कशा स्वरूपामध्ये असला पाहिजे, त्याचं नियमन कसं असलं पाहिजे, यासाठी हा कायदा करण्यात आला. म्हणजेच जेव्हा पैशाचा शोध लागला नव्हता, जेव्हा रुपयाचा शोध लागला नव्हता या अर्थाने आपण म्हणूयात, तेव्हा वस्तू विनिमय पद्धती अस्तित्वात होती. एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेणं. उदाहरणार्थ 2 किलो मीठ, त्याच्या बदल्यामध्ये काय 2 किलो मीठ कोणाला द्यायचं असेल तर त्याच्या बदल्यात 10 किलो गहू या ठिकाणी घ्यायचं आहे. ही वस्तू विनिमय पद्धत. परंतु वस्तू विनिमय पद्धतीच्या सुद्धा काय आहे, काही लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत. मग या मर्यादांवर ओव्हरकम करण्यासाठी काय कशाचा शोध लागला, चलनाचा शोध लागला, अर्थात पैशाचा शोध लागला, हार्ड करन्सीचा शोध लागला. परंतु नंतर जसं जसं पैशाचा तुटवडा जाणवायला लागला आणि यासोबतच काही व्यवहार हे उधारीवर करणं क्रमप्राप्त ठरलं, त्यामुळे काळाची गरज म्हणून या दस्तऐवजांचा शोध लागला. त्यालाच चलनक्षम दस्तऐवज असं म्हणतात. एखाद्या व्यापाऱ्याने उधारीवर वस्तू जर विकत घेतल्या तर त्याने त्या वस्तू उधारीवर विकत घेतल्या आहे आणि त्याचे पैसे तो काही महिन्यानंतर किंवा काही दिवसानंतर देणार आहे, याचा लिखित पुरावा काय, ही सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरलं. आणि गरज ही शोधाची जननी आहे असं आपण म्हणतो. आणि त्या माध्यमातूनच कशाचा शोध लागला, या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचा शोध लागला. हा कायदा ब्रिटिशांच्या कार्यकाळामध्ये करण्यात आलेला आहे. 1881चा आहे. म्हणजे तो ब्रिटिश काळातील आणि ब्रिटिश कॉमन लॉवर आधारित असलेला कायदा आहे, जो की सगळ्याच जगामध्ये ॲप्लिकेबल आहे. थोडेफार मॉडिफिकेशन करून तो या ठिकाणी सगळ्या देशामध्ये ॲप्लिकेबल ठरतो. ज्या पद्धतीने प्रॉमिसरी नोटचा शोध लागला, तसाच बिल ऑफ एक्सचेंजचाही लागला आणि तसाच चेकचा सुद्धा लागला. म्हणजेच जे काही पैशामध्ये, हार्ड करन्सीमध्ये जी काही रिस्क होती, उदाहरणार्थ मला दुसऱ्याला एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करायची आहेत आणि त्याच्याबद्दल 50 लाख रुपये मला द्यायचे आहेत, तर हे 50 लाख रुपये कॅरी करणं किती अवजड जातं किंवा किती अवघड जातं. तेच जर मी त्याला एक चेक दिला तर तो चेक माझ्या वरच्या खिशामध्ये सुद्धा बसू शकतो. म्हणजे 50 लाख रुपये माझ्या वरच्या खिशामध्ये सुद्धा बसू शकतात. म्हणजेच त्या हार्ड कॅश जी आहे 50 लाख, त्याचं काम कोण करतोय, एक पेपरचा छोटा तुकडा करतोय. कोणता, ज्याला आपण चेक असं म्हणतो. तर ही आहे या चलनक्षम दस्तऐवजाची आवश्यकता. ओके. आणि हेच आपण या ठिकाणी बघायचं आहे. चलनक्षम दस्तऐवज जे की आजच्या कॅशलेस इकॉनॉमीमध्ये तर अजूनच महत्त्वाचं ठरत आहे आणि दिवसेंदिवस त्याचे जी काही महत्त्व आहे ही आपल्याला वाढतच चालल्याचं पाहायला मिळतं. सो मीनिंग ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचा अर्थ काय, ज्याच्यामध्ये आपण बघितलं 2 शब्द आहे. पहिला शब्द आहे निगोशिएबल आणि दुसरा शब्द आहे कोणता, इन्स्ट्रुमेंट. मग निगोशिएबलचा अर्थ काय होतो मित्रांनो, ट्रान्सफरेबिलिटी, म्हणजेच हस्तांतरणीयता असा होतो. हस्तांतरणीय आहे. काय आहे रे हस्तांतरणीय, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट हे कसे आहे, हस्तांतरणीय आहेत. ओके. आणि हे ट्रान्सफरेबिलिटी कशाची, पीस ऑफ पेपरची. पीस ऑफ पेपरच आहे ना हे एक प्रकारे. चेक माहिती आहे आपल्या सगळ्यांना, चेक काय आहे, एक कागदाचा तुकडा आहे. सो पीस ऑफ पेपर, इन्स्ट्रुमेंट मीन्स पीस ऑफ पेपर ऑर एनी डॉक्युमेंट. आणि अशा पद्धतीने ट्रान्सफरेबिलिटी कशाची, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्सची. ओके. सो निगोशिएबल मीन्स ट्रान्सफरेबल. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे काय होतं, ते ट्रान्सफर होतं. किती वेळा ट्रान्सफर होतं, तर कितीही वेळा ट्रान्सफर होतं. एंड नंबर ऑफ टाईम ते ट्रान्सफर होतं. त्याला काही मर्यादा नाही आहे. परंतु मर्यादा एकच आहे, ती म्हणजे कोणती रे, तर ती म्हणजे टाईम लिमिट किंवा त्याची मॅच्युरिटी डेट. त्याची मॅच्युरिटी डेट म्हणजे उदाहरणार्थ आज जर एखादा चेक या ठिकाणी काढला असेल तर त्याची मॅच्युरिटी डेट किंवा त्याचं लाईफ किती असतं, जास्तीत जास्त 6 महिने. आजच्या डेटपासून किती महिने, 6 महिने. हे RBIच्या नियमानुसार आपल्याला कालमर्यादा देण्यात आलेली आहे. सो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे नेमकं काय, हे कायद्यामध्ये कुठेही सांगितलेलं नाही आहे. फक्त कायद्याचं जे सेक्शन 13 आहे
त्या सेक्शन 13 मध्ये, सेक्शन इम्पॉर्टंट आहे, सेक्शन 13 मध्ये एवढंच सांगितलेलं आहे की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमध्ये 3 स्वरूपाचे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी समाविष्ट होतात आणि हे 3 स्वरूपाचे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कोणकोणते आहेत? नंबर 1 आहे मित्रांनो प्रॉमिसरी नोट, नंबर 2 आहे बिल ऑफ एक्सचेंज ज्याला आपण हुंडी किंवा विनिमय विपत्र असं म्हणतो, आणि नंबर 3 काय आहे रे? चेक आहे. सो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय याची डेफिनेशन कायद्यात सांगण्यात आलेली नाही आहे, परंतु कायद्यामध्ये एवढंच मात्र सांगण्यात आलेलं आहे की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमध्ये प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक यांचा समावेश होतो. सो चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय याची व्याख्या कायद्यात देण्यात आलेली नाही, मात्र कलम 13 मध्ये काय सांगितलंय की वचनचिठ्ठी, विनिमय विपत्र आणि धनादेश याला काय म्हणायचं? याला म्हणायचं निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. सो सेक्शन 13 इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. सो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट इज अ इन्स्ट्रुमेंट. द वर्ड इन्स्ट्रुमेंट मीन्स काय? डॉक्युमेंट आपण बघितलं. दस्तऐवज, इन्स्ट्रुमेंट म्हणजे दस्तऐवज विच इज फ्रीली ट्रान्सफरेबल, ज्याच्यावर कशाही प्रकारची काय नसते? मर्यादा नसते. कशा संदर्भात मर्यादा नसते? ट्रान्सफरेबल करण्यासंदर्भात मर्यादा नसते. बाय कस्टम ऑफ ट्रेड, बाय कस्टम ऑफ ट्रेड म्हणजे व्यापार आणि ते ज्या काही रूढी परंपरा आहे त्यानुसार ते चालत आलेलं आहे. फ्रॉम वन पर्सन टू अनदर म्हणजेच निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचं जे काही ट्रान्सफर जे होतं आहे ते एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडून होतं. बाय मियर डिलिव्हरी, केवळ काय करतो आपण? डिलिव्हरी करतो, दुसऱ्यांना सोपवतो. बाय एंडोर्समेंट, एंडोर्समेंट म्हणजेच काय या ठिकाणी? पृष्ठांकन करणे, पृष्ठांकन करणे. हे आपण डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. एंडोर्समेंट म्हणजे थोडक्यात या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवायचं, एंडोर्समेंट म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून काय आहे? जो होल्डर आहे म्हणजेच ज्याच्याकडे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे त्याने काय केलेलं आहे? त्याच्या पाठीमागे काहीतरी एक शेरा मारलेला आहे, रिमार्क मारलेला आहे की कला किंवा ABCDला हे काय करावं? देण्यात यावं. सो इंडोर्समेंट अँड डिलिव्हरी. द प्रॉपर्टी इन सच अन इन्स्ट्रुमेंट पासेस टू अ बोनाफाईड ट्रान्सफरी फॉर व्हॅल्यू. आता हे जे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे हे कशाबद्दल दिलेलं आहे? काहीतरी व्हॅल्यू म्हणजेच मोबदला जो आहे त्या मोबदल्याच्या बद्दल दिलेलं आहे. अन्यथा कोणीही कोणाला फुकटामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट देत नाही, पैसे पण देत नाही. सो व्हॅल्यू रिसिव्डसाठी ते दिलं जातं, अर्थात मोबदला मिळाल्याबद्दल दिलं जातं. द प्रॉपर्टी इन सच अन इन्स्ट्रुमेंट पासेस टू अ बोनाफाईड ट्रान्सफरी फॉर व्हॅल्यू. प्रॉपर्टी म्हणजे या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे, प्रॉपर्टीचा अर्थ या ठिकाणी काय होतो? ओनरशिप असा होतो. काय होतो रे? ओनरशिप म्हणजे मालकी हक्क. प्रॉपर्टी म्हणजे इथं काय आहे? संपत्ती हा नसून काय आहे? ओनरशिप आहे. सो प्रॉपर्टी म्हणजे ओनरशिप इन अ सच अन इन्स्ट्रुमेंट पासेस टू अ बोनाफाईड. बोनाफाईड म्हणजेच काय आहे? त्याला हक्क आहे, अशा व्यक्तीला चांगला हक्क आहे ते इन्स्ट्रुमेंट घेण्याचा. चलनक्षम दस्त हस्तांतरणीय असते. चलनक्षम पत्रकात दर्शवलेली रक्कम चलनक्षम पत्रकाचे हस्तांतर करून दुसऱ्या व्यक्तीस देता येते. ओके, नेक्स्ट. आता चलनक्षम दस्तऐवजाच्या व्याख्या आपण बघूयात. भारतीय करार कायद्यामध्ये भारतीय आपला हा जो चलनक्षम दस्तऐवज कायदा आहे, चलनक्षम दस्तऐवज कायदा जो आहे, या चलनक्षम दस्तऐवज कायद्यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय याची व्याख्या सांगण्यात आलेली नाही आहे, परंतु एक व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे न्यायमूर्ती वॅलेस यांनी एक व्याख्या चलनक्षम दस्तऐवजाची केलेली आहे. ती व्याख्या आपण बघूयात. बघा, चलनक्षम दस्तऐवज म्हणजे असा एक दस्तऐवज आहे, असा एक काय आहे रे? दस्तऐवज आहे म्हणजे डॉक्युमेंट आहे की ज्यातील संपत्ती, आता या ठिकाणी संपत्ती म्हणजे काय? पैसा. त्याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं असतं? पैसा मेन्शन केलेला असतो. उदाहरणार्थ चेक, 10,000 रुपयाचा चेक, मग 10,000 रुपये काय झाले? संपत्ती झाली. संपत्ती काय आहे? तो दस्तऐवज प्रामाणिकपणे आणि मोबदला देऊन, प्रामाणिकपणे ओके आणि मोबदला देऊन मिळविणाऱ्या व्यक्तीला काय होतो? प्राप्त होतो. प्रामाणिकपणे आणि मोबदला देऊन मिळवणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होतो. म्हणजे उदाहरणार्थ मी या ठिकाणी एखाद्या वस्तूचा सेलर आहे आणि मी ती वस्तू सेल केल्यानंतर जर 10,000 रुपये त्याची काय असेल? सेलिंग प्राईस असेल, तर या ठिकाणी मी त्या वस्तू दिल्या आहे आणि त्याच्याबद्दल मला काय मिळालं? 10,000 रुपयाचा चेक मिळाला.
तर या ठिकाणी प्रामाणिकपणे आणि मोबदला देऊन मिळवणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी काय होते, प्राप्त होते. काय प्राप्त होते, ते चलनक्षम दस्तऐवज प्राप्त होते. या ठिकाणी उदाहरण म्हणून चेक प्राप्त होतो. मग अशा दस्तऐवजाबाबत दूषित हक्क असला तरी हरकत नाही. दूषित हक्क म्हणजे नेमकं काय, तर त्याचे ते पाहण्यापूर्वी आपण इंग्लिशमधली व्याख्या बघूया. अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट is one of the property which is acquired by every person who takes it bona fide and for value, notwithstanding any defect of title in the person from whom he took it. ओके, तर दूषित हक्क याला इंग्लिशमध्ये काय शब्दप्रयोग आहे, डिफेक्ट ऑफ टायटल. टायटल म्हणजे काय, तर टायटल म्हणजे मालकी हक्क. टायटल म्हणजे काय, मालकी हक्क किंवा ओनरशिप. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी टायटलचा अर्थ काय आहे, मालकी हक्क किंवा ओनरशिप आहे. सो डिफेक्ट ऑफ टायटल, ओनरशिप किंवा मालकी हक्क ही कशी दूषित असली तरी काही हरकत नाही. दूषित म्हणजेच काय आहे मित्रांनो, डिफेक्ट त्याच्यामध्ये आहे. डिफेक्ट मालकी हक्क कसा, अशा दस्तऐवजाबाबत दूषित हक्क असला तरी काही हरकत नाही आहे. हे आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊयात. आता दूषित हक्क हे बघायचे आपल्याला. दूषित हक्कामध्ये काय होतं, समजा या ठिकाणी ए ही व्यक्ती आहे आणि ए कोण आहे रे, तर ए ही व्यक्ती आहे सेलर. ए ही व्यक्ती कोण आहे, सेलर आहे. आणि या सेलरने काय केलेले आहे, ए सेलरने बी या व्यक्तीला, बी ही कोण आहे, बायर आहे. बी कोण आहे, बायर आहे. ओके, या सेलरने बायरला काय केलं आहे, सेलरने बायरला गुड्स विकलेला आहे. काय केलं आहे, गुड्स विकलेला आहे, वस्तू विकलेली आहे. किती रुपयाच्या विकल्यात रे, 10,000 रुपयाच्या विकल्यात. ओके, 10,000 रुपयाच्या वस्तू या ठिकाणी विकलेल्या आहेत. मग त्या बदल्यात बी एला काय देतो, बी एला चेक देतो. काय देतोय, बी एला चेक देतोय, धनादेश देतोय. किती रुपयाचा, 10,000 रुपयाचा धनादेश देतोय. मात्र आता या ठिकाणी काय झालंय, हा जो धनादेश आहे, हा जो चेक आहे या ठिकाणी याने दिलेला, हा जो चेक आहे 10,000 रुपयाचा, तर त्याच्या बाबतीत काय झालं, हा चेक बीकडे आहे तो चेक. बीने काय केलेला आहे, बीने काय केलेला आहे, तो बीने सी कडून काय केलेला आहे, मिळवलेला आहे. आणि कसा मिळवलेला आहे, फ्रॉड करून मिळवलेला आहे. सीला त्याचा कसल्याही प्रकारचं कन्सिडरेशन म्हणजे अर्थात मोबदला दिलेला नाही आहे. ओके, म्हणजे थोडक्यात काय, ब्लँक चेक घेतला त्याने. कोणी घेतला, बीने सीकडून कोअर्जन करून. ओके, कोअर्जन केलं आहे म्हणजेच काय, बंदूक त्या ठिकाणी धरली आहे डोक्यावर सीच्या, आधी म्हटलं की चल चेक दे सही करून, आणि तो चेक कोणाला दिला, त्याने एला दिला आहे. म्हणजे आता या ठिकाणी बीला जो चेक मिळालेला आहे, म्हणजेच निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणून जो चेक बीला मिळालेला आहे, त्यामध्ये बीने सीला काही मोबदला दिला आहे का, तर काहीही मोबदला दिलेला नाही आहे. चेक या ठिकाणी बीने आता तो काय केला, बीने कोणाला दिला मित्रांनो, एला दिला. बीने एला दिला. मग आता इथे मालकी हक्काचा प्रश्न येतो, ओनरशिपचा प्रश्न येतो की खरोखरच बीचा त्या चेकवर मालकी हक्क होता का, त्याचं जे यस होता, परंतु त्याचा जो काही मालकी हक्क आहे तो दूषित होता का, हो दूषित होता, म्हणजे डिफॉल्ट होता. कारण त्याने सीला काहीही मोबदला दिलेला नाही आहे, म्हणून त्याचं जे टायटल कसं आहे, बीचं टायटल दूषित आहे. आणि तसंच दूषित टायटल त्याने कोणाला हस्तांतरित केलं, एला हस्तांतरित केलं. मग एला हस्तांतरित केलं तर यामध्ये हे जे काही ट्रान्झॅक्शन आहे, हे ट्रान्झॅक्शन व्हॅलिड आहे किंवा नाही आहे, हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. तर चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा असा सांगतो की हे जे काही ट्रान्झॅक्शन आहे, म्हणजे बीने एला जो काही चेक या ठिकाणी दिलेला आहे तो व्हॅलिड आहे, आणि या दोघांमध्ये झालेलं ट्रान्झॅक्शन सुद्धा व्हॅलिड आहे. म्हणजेच या ठिकाणी मग आता आपल्याला लक्षात येतं, पाहायला असं मिळतं की हे जे आपण लिहिलंय, दूषित हक्क असला तरी काही हरकत नाही. आपण काय लिहिलंय,
अशा दस्तऐवजाबाबत दूषित हक्क असला तरी हरकत नाही. म्हणजेच एला जो काही चेक मिळालेला आहे हा दूषित हक्काने प्रभावित होऊन मिळालेला असला तरी सुद्धा काही हरकत नाही, चालून जातं, असं त्या व्याख्येला म्हणायचं आहे. सो टायटल या ठिकाणी कसं डिफेक्ट असलं तरी सुद्धा या ठिकाणी ए जो आहे, ए जो सेलर आहे त्याला या ठिकाणी गुड टायटल प्राप्त होतं. कोणतं टायटल प्राप्त होतं? गुड टायटल प्राप्त होतं, म्हणजे चांगला मालकी हक्क प्राप्त होतो. कारण एने काय केलेलं आहे, असा दस्तऐवज प्रामाणिकपणे आणि मोबदला देऊन मिळवलेला आहे. लक्षात आलं? तर ही आहे आपली कशाची व्याख्या? चलनक्षम दस्तऐवजाची. कोणी दिली? ती न्यायमूर्ती वॅलेस यांनी दिलेली आहे. पुढे जर आपण गेलो तर आपल्याला काय दिसतंय, तर कलम 13 मध्ये काय सांगितलंय निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत? कलम 13 मध्ये काय सांगितलंय? कलम 13 मध्ये फक्त एवढंच सांगितलेलं आहे जे आपण ऑलरेडी बघितलंय, ते म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मीन्स प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक पेएबल आयदर टू ऑर्डर ऑर टू बिअरर. म्हणजेच ऑर्डर म्हणजेच काय? ऑर्डर म्हणजे आदेशानुसार. कसं आहे ते मित्रांनो? आदेशानुसार देय आहे. किंवा बिअरर म्हणजे काय? वाहक, ज्याचे पैसे मागणी करता क्षणीच मिळतात त्याला वाहक. ओके, कसल्याही प्रकारचं नाव त्या ठिकाणी नाही. ऑर्डरमध्ये काय आहे? संबंधित व्यक्तीचं नाव मेन्शन केलेलं असतं. चलनक्षम दस्त म्हणजे आदेशानुसार किंवा वाहकाला पैसे देणारी वचनचिठ्ठी, हुंडी किंवा धनादेश आहे. आदेशानुसार किंवा वाहकाला पैसे देणारी वचनचिठ्ठी, हुंडी किंवा धनादेश आहे. सो काइंड्स ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कशामध्ये सांगितलं आहे मित्रांनो? सेक्शन 13 मध्ये सांगितलेलं आहे. सेक्शन 13 आपल्याला सांगतं निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे प्रॉमिसरी नोट. आणि प्रॉमिसरी नोट कोणत्या सेक्शनमध्ये दिलं आहे? सेक्शन 4 मध्ये दिलं आहे, हे लक्षात ठेवायचं. दुसरं काय आहे? बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे विनिमय विपत्र, हुंडी ज्याला आपण म्हणतो, हे कोणत्या सेक्शनमध्ये आहे? दॅट इज सेक्शन 5 मध्ये आहे. आणि तिसरं काय आहे? चेक, धनादेश, जे कोणत्या सेक्शनमध्ये आहे? सेक्शन 6 मध्ये आहे. 4, 5, 6, 4, 5, 6 प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक. प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक सेक्शन 4, 5, 6. सेक्शन 4 सांगते आपल्याला वचनचिठ्ठी, सेक्शन 5 सांगते विनिमय विपत्र, सेक्शन 6 सांगते चेक.